नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेतीचा वाद आणि रक्ताचा सडा, रक्ताच्या नात्यानंच शेतात सांडलं रक्त। नात्याला काळीमा फासणारी ही घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे। सख्या भाऊजाईनेच आधी डोळ्यात चटणी टाकली आणि मग दोन्ही पुतण्याने तलवारीसारख्या धारदार हत्यारानं डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार करत चुलत्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय। संजीव कुमार नागनाथ शिंदे, वय 52, राहणार कामती खुर्द, सध्या राहणार पंढरपूर, यांचा सख्या दोन पुतण्यांनी आणि भाऊजाईंनी मिळून निर्गुण खून केल्याची घटना काल सकाळी घडली आहे। नेमकं काय घडलं आणि रक्ताच्या नात्यात कोणता वाद होता हे जाणून घेऊयात। संजीव कुमार शिंदे आणि सतीश शिंदे हे दोघे सख्खे भाऊ, मात्र मागील काही वर्षांमध्ये या दोन्ही कुटुंबात शेतीच्या हिश्श्यावरून वाद सुरू होता। गावातील गाव पुढाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुणीच दोन पावले मागे घेत नव्हते, त्यामुळे हा वाद चिघळत गेला। अशातच संजीव कुमार शिंदे यांनी त्यांना वाटणीला आलेली 6 एकर जमीन गावातील दुसऱ्या लोकांना विकल्याने या भावकीत मोठा रोष निर्माण झाला होता। हाच राग पुतण्याच्या डोक्यात धगधगत राहिला। कालचा सकाळचा सूर्य उगवला आणि संजीव कुमारची काळ वाट बघू लागला। रविवारीच पुतण्याने काकाचा काटा काढायचा यासाठी हत्यारांची तयारी केली, तर तांबड्या चटणीची पूड देखील तयार ठेवली। अगदी थंड डोक्याने त्याला रस्त्यात अडवायचं आणि भाऊजाईने बोलता बोलता डोळ्यात चटणी टाकायची। अगदी सिनेमाला ही लाजवेल असं तगडं प्लॅनिंग केलं होतं। आणि तशीच वेळ काल सकाळी 7 वाजता आली आणि काळाने डाव साधला। काल सकाळी गावातून दूध आणि पाण्याचा जार घेऊन संजीव कुमार शेतातील घरी येत असताना भाऊजाई सुरेखा सतीश शिंदे, पुतण्या रितेश आणि रणजित सतीश शिंदे हे तिघे आधीच डाळिंबाच्या शेतामध्ये दबा धरून बसले होते। संजीव कुमार आपल्या दुचाकीवरून येताच भाऊजाईने समोर येत गाडीच्या आडवी उभारून वाद घालू लागली आणि अचानक त्यांच्या डोळ्यात तिने चटणी टाकली। लगेच दोन्ही पुतण्याने काही समजायच्या आत तलवारीसारख्या धारदार हत्याराने काकावर जीव घेणा हल्ला सुरू केला। तलवारीचे अनेक घाव गळ्यावर आणि डोक्यावर बसल्याने काकाचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून कामती पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी 4 पथके रवाना केली आहेत।